नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि बातमी आहे ठाण्यातून. ठाणे महापालिकेचा अधिकारी अडचणीत सापडलाय. सहआयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे. त्यांना अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं हे त्यांना भोवलंय. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला भोवलंय. तर कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावर आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्याने त्यांना 45 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या आतापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांबाबत सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना जबाबदार धरण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तर त्यांचा प्रभारी कार्यभार कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे. कुणाल, या संदर्भात अधिकचा तपशील. प्रज्ञा, एकंदरीत पाहायचं झालं तर कळवा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप वेळोवेळी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी पण केला होता आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला पाहायला मिळाला. मात्र कळवा प्रभाग समितीचे जे सुबोध ठाणेकर आहेत यांच्याकडून यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे त्यांच्यावर आता ही कारवाई महापालिकेने केलेली पाहायला मिळते. कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी एक नवीन जे अधिकारी आहेत ते नियुक्त करण्यात आलेले आहेत. आता यांच्याकडून कशा प्रकारे आता ठाणे महापालिका अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा जी, मात्र आता यांची सुबोध ठाणेकर यांची कशा प्रकारे चौकशी करण्यात येणार आहे? आता त्यांच्यावरती चौकशी नेमण्यात येणार आहे आणि त्यासाठी समिती देखील गठीत करण्यात येणार आहे. आता या चौकशांती काय नेमकं समोर येत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अनधिकृत बांधकामांचा जो विषय आहे तो आता सध्याचा नाहीये, हा बऱ्याच वर्षांपासूनचा हा विषय आहे. आणि कळव्यामध्ये फक्त जुनेच अनधिकृत बांधकाम नाहीये तर नवीन सुद्धा उदयास आलेले आहेत. त्यामुळे या नवीन बांधकामांना कोणी अभय दिला किंवा या बांधकामांना परवानगी कोणी दिली, या सगळ्यांची चौकशी जी आहे ती सुबोध ठाणेकरांची होणार आहे. आणि याच्या अंती या चौकशांती काय नेमकं समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा, कुणाला असेच जोडलेले राहा. पुढच्याही बातमीकडे तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.